आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, मटार मसाला फ्राय। एकदम ऑथेंटिक रेसिपी आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ही बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मटार मसाला फ्राय बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण 300 ग्रॅम मटारच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि त्याच्यासाठी आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या जाडसर वाटून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतली आहे, ते बारीक चिरून घेतलेले आहे। या रेसिपीसाठी आपल्याला फ्रेश मटारच्या शेंगा हव्या आहेत। आपण जेव्हा बाजारातून मटारच्या शेंगा आणतो त्यातल्या ताज्या आणि हिरव्यागार शेंगा आपण काढून घ्यायच्या बाजूला आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि जर ज्या दिशेने आपल्याकडे उजेड येत असेल, खिडकी किंवा ट्यूबलाइट, त्या दिशेने आपण ही शेंग धरायची, म्हणजे त्याच्यात जर आळ्या वगैरे असतील तर त्या दिसून येतात। अशा प्रकारे आपण सगळ्या मटारच्या शेंगा चेक करून घेतलेल्या आहे। मटारच्या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। आता त्याचे देठ काढून घेतोय। बघू शकता कशा प्रकारे आपण देठ काढून घेतोय आणि अशाच प्रकारे सगळ्या शेंगांचे आपण देठ काढून घेतलेले आहे। आता आपण मटार फ्राय करतोय, त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। तेल आता आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण जिरं टाकून घेतो आहे। 1 to 2 पिंच आपण हिंग टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण हिरवी मिरची क्रश करून टाकून घेतोय। आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला तिखटपणा किती हवाय। कमी तिखट असलेल्या मिरच्या याच्यात जास्त छान लागतात। आता तुम्हाला हवी तितकी मिरची तुम्ही याच्यात टाकून घ्यायची आणि 1 मिनिट तरी मिरची कमी गॅसवर आपण व्यवस्थित शिजवून घेतो आहे। आता आपण 1 टीस्पून हळदी पावडर टाकून घेतो आहे आणि हळदीला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आपली मिरची व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये ज्या मटारच्या शेंगा स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घेतो आहे। आणि त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून मीठ टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण त्याला। अर्धा टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे। 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण। 2 टेबलस्पून आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून आपण पाणी टाकतो आहे। आपल्या शेंगा खाली जळायला नको आणि सगळे मसाले शेंगामध्ये जायला पाहिजे आतमध्ये व्यवस्थित, त्याच्यासाठी आपण पाणी टाकून त्याला 3 ते 4 मिनिटं आता शिजवून घेतो आहे। आता आपण झाकण ठेवून त्याला शिजवतोय 3-4 मिनिटं। 4 मिनिटं आपण झाकण ठेवून मटारच्या शेंगा व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे। मटारच्या शेंगा एकदम छान शिजलेल्या आहेत, त्याला क्रॅक केलेली आहे, सगळे मसाले आतपर्यंत शिरलेले आहेत। मटार मसाला फ्राय आपला रेडी झालेला आहे। बघू शकता किती छान दिसतंय, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आणि आता आपण गॅस बंद करतो आहे आणि याचं प्लेटिंग करून घेतो आहे। मटार मसाला फ्रायचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।